अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपणास कालच्या व्हिडिओवरून कळालं असेलच की आता लवकरच येत्या 20 मार्च 2026 शुक्रवार या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपले ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन किंवा त्याला जयंती सुद्धा खूप जण म्हणतात ती येणार आहे. त्यामुळे त्या निमित्ताने आपल्याला भरभरून सेवा चालू करायच्या आहेत. परत एकदा आपल्याला ती संधी ती पर्वणी चालू आली आहे. आपल्याला माहिती की वर्षभरामध्ये आपण कितीही ठरवलं तरी आपल्या हातून सेवा घडत नाहीत किंवा पारायण होत नाहीत किंवा कुठल्याही संकल्पयुक्त सेवा आपल्याकडून होत नाहीत. पण असे विशिष्ट तिथी असतात, विशिष्ट म्हणजे वार असतात किंवा दिवस असतात, त्या दिवशी आपण अक्षरशः म्हणजे सगळं काही जोमामध्ये जोशामध्ये सगळं काही सोडून आणि विसरून आपण सर्व सेवा करायला अक्षर तत्परतेने आपण कार्यरत होत असतो. पण त्यातलेच काही दिवस आहेत ते म्हणजेच काय श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन असेल, स्वामी समर्थांची पुण्यतिथी असेल, दत्त जयंती असेल, गुरुपौर्णिमा असेल, या निमित्ताने आपण विशिष्ट सेवा करत असतो. त्यामुळे आपल्याला आणि ह्याच ज्या सेवा असतात ना 21 दिवसांच्या असेल किंवा इतर ज्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारण असेल किंवा इतर संकल्पयुक्त सेवा असतात, त्या सेवा म्हणजे आपला एक डोस आहे, बूस्टर डोस आहे. म्हणजे कसं असतं, या सेवा झाल्यानंतर थोडा वेळ आपला गॅप पडतो पारणामध्ये किंवा सेवांमध्ये. मग काय होतं, परत आपली एनर्जी डाऊन होते, काहीतरी गोष्टी आयुष्यात घडतात, अपडाऊन्स होत असतात, सुख दुःख येत असतात, त्यामुळे आपली एनर्जी डाऊन होते. मग ती परत एनर्जी आपली परत बूस्टर करण्यासाठी किंवा परत आपल्यामध्ये ते पूर्ण सकारात्मक ऊर्जा कार्यान्वित होण्यासाठी आणि जोमाने जोशाने आपले सर्व निगेटिव्ह एनर्जी आपल्याला पूर्ण नायनाट करण्यासाठी आपल्याला या सेवा करणं खूप महत्वाचं आहे. अधूनमधून आपण हे संकल्पित सेवा केल्या तर खरंच सांगते आपलं वर्षभर पूर्ण आपलं व्यवस्थित जातं आणि सगळ्या काही गोष्टी आपल्या व्यवस्थित होतात आणि स्वामींचा दत्तांचा आशीर्वाद देखील आपल्या सोबत सदैव राहतो. तर या निमित्तानेच म्हणजे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन किंवा जयंती निमित्ताने आपल्याला आजचा अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे. कारण की खूप जणांची इच्छा असणारच आहे आता किंवा श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन किंवा जयंती निमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची इच्छा प्रत्येकाचीच असणार आहे. खूप लोक अधेमध्ये करतात, पण असे विशिष्ट जर तिथीच्या वेळेस जर आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जर केलं मनोभावे श्रद्धेने तर अतिशय उत्तम असणार आहे. त्यामुळेच याबद्दलच मला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. कारण की खूप जणांचे प्रश्न येतील किंवा इच्छा होईल किंवा आपण स्वामीच्या सारामृत आपण नित्यसेवेमध्ये वाचत असतो किंवा कोणी कोणाला वेळ नसेल किंवा नियम अटी पाळायची त्यांना म्हणजे शक्य होत नसेल त्यांना नियम अटी पाळणं, तर त्यांनी नक्कीच आपण श्री स्वामीच्या सारामृत ग्रंथाचं पारायण करू शकतो, नामस्मरण करू शकतो, तारक मंत्राचं पठण करू शकतो, इतर सर्व सेवा करू शकतो. पण ज्यांना खरंच इच्छा आहे की बाबा नक्कीच आपल्याला दत्त महाराजांचा किंवा श्री स्वामी समर्थ महाराज काही वेगळे नाही आहे, ते दोघंही एकच आहेत, एकच स्वरूप आहे ते फक्त आपल्या मांडण्यावर आहेत. आणि आपण जर नक्कीच श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जर आपण या प्रकट दिनानिमित्त जर केलं तर खरंच खूप उत्तम ठरणार आहे. खूप छान असा सुवर्ण योग आला आहे आणि हिंदू नवीन वर्ष सुद्धा आपला 19 मार्चला सुरू होत आहे गुरुवारी आणि लगेच 20 मार्च शुक्रवारी आपला प्रकट दिन स्वामी समर्थांची जयंती आलेली आहे. त्यामुळे नवीन हिंदू वर्ष सुद्धा आपलं खूप चांगलं जावं असं वाटत असेल डिसेंबर पर्यंत तर नक्कीच आपला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं खूप महत्वाचं आहे. आणि जर तुमची खरंच मनापासून इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही पारायण करायला हरकत नाही. म्हणतात ना की मन असा पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. आणि मनात इच्छा व्यक्त झाली ना, तुमचा मासिक धर्म वगैरे होऊन गेला असेल किंवा तुम्ही सांगेलच किंवा सुरू करायचे किंवा तुम्ही समाप्ती करू शकता, सगळं सांगेल मी तुम्हाला आता पुढे जाऊन. पण नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कुठले प्रश्न राहणार नाही, कुठल्या म्हणजे तुम्हाला शंका निर्माण होणार नाहीत. तर नक्कीच मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या 20 मार्च 2026 शुक्रवार या दिवशी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन जयंती आलेली आहे. आता या निमित्ताने आपण इतर भरभरून सेवा 21 दिवसांच्या, 11 दिवसांच्या, 7 दिवसांच्या, 5 दिवसांच्या किंवा 1 दिवसांच्या करणार आहोतच. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाची जर इच्छा तुमची असेल, मनात इच्छा आली असेल तर नक्कीच करून घ्या. कारण की म्हणजे सारखं सारखं आपल्या मनात हा विचार येत नाही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याचं. आता सर्वप्रथम म्हणजे आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्यासाठी आपल्याला पोथी लागणार आहे. पोथी खूप जास्त महत्वाची आहे आणि दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रातलीच ही पोथी घ्यावी मी अशी तुम्हाला विनंती करेल. इतर पण पोथ्या आहे, जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल इतर मार्गातल्या तर चालेल, काही हरकत नाही. पण जर तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या बोली म्हणजे तुम्हाला तुमच्या वाचण्यामध्ये जर तुम्हाला सहज सोपं पडावं असं वाटत असेल तर नक्की दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातलाच हा श्री गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही घ्यायला हरकत नाही. आणि ज्यांना कोणाला श्री गुरुचरित्र ग्रंथ हवा असेल, ज्यांच्याकडे नाही आहे, इथे एक मी नंबर पीप करते, त्यांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला ऑनलाईन घरपोच देतील. आणि अजून एक गोष्ट, हा जो नंबर देते आहे तो आपला गुरुपीठातला आहे, जिथे आपले परमपूज्य गुरुमाली मार्गदर्शन करतात, भरपूर मोठमोठ्या सेवा तिथे होत असतात किंवा प्रश्नोत्तरांनी सेवा होत असतात, मोठमोठे पारायण होत असतात. ते गुरुपीठ आणि तिथलं हे केंद्रातलं तिथलं हे त्या काकांचा नंबर आहे, दादांचा नंबर आहे, तिथून ते तुम्हाला
हे सर्व पोथी वगैरे घरपोच पोहोचू शकतील आणि सोबतच तुम्ही जी काही किंमत मोजाल किंवा जे काही पैसे देताल, देणगी देताल या पोथींची वगैरे किंवा इतर गोष्टींची, ती सर्व तुमची गुरुपीठाच्या नावानेच इथे ती जाणार आहे. त्यामुळे नक्कीच हा नंबर जो आहे तो सेव्ह करून घ्या. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल काही हवं आहे, काही गोष्टी पाहिजे असतील, यंत्र वगैरे, मूर्ती वगैरे, तर सगळं काही त्या तिथे तुम्हाला गुरुपीठातून डायरेक्ट तुम्हाला घरपोच मिळणार आहे. तर नक्कीच तो नंबर सेव्ह करून घ्या. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही पोथी लागणार आहे. आता ज्या वेळेस आम्ही पोथी घेतली त्यावेळेस ही 100 रुपयाची पोथी होती. आता ह्याची किंमत वाढलेली आहे. प्रकाशन भरभरून आलेले आहेत. विविध चांगले चांगले प्रकारचे असे कवर्स वगैरे आलेले आहेत. आता या पोथीला खूप वर्ष झालेली आहेत. खूप वर्ष माझ्या लग्नाच्या अगोदरपासून माझ्या मिस्टरांकडे ही पोथी आहे. नवनाथ ग्रंथाची पोथी असेल मोठीवाली किंवा ही पोथी माझ्या लग्नाच्या आधीपासून माझ्या मिस्टरांकडे आहे. त्यांनी सुद्धा खूप भरभरून पारायण ह्याच्यावरती केले आहेत आणि त्याच्यानंतर मी सुद्धा लग्नानंतर भरभरून पारायण याच्यावरती केलेले आहेत आणि भरभरून अशा इच्छा असेल, अडचणी असेल, संकट सगळ्यातून तारून घेणारा हा मोठातला सगळ्यात पवित्र ग्रंथ मी म्हणेल, सगळ्यात पवित्र ग्रंथ आणि सोबत आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे. ह्याच्यामध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ किंवा दत्तात्रय महाराज असेल किंवा दत्त महाराज असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराज, सगळ्यांचं यांच्या सूक्ष्म स्वरूपात त्यांचं स्थान यांच्यामध्ये आहे. म्हणून अतिशय पवित्र हा ग्रंथ आहे. बघा, हा ग्रंथ ज्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो त्यावेळेस सुद्धा हा ग्रंथ ठेवताना सुद्धा मी हा कपडा घेतलेला आहे. त्यामुळे इतका पवित्र हा ग्रंथ आहे की याला हाताळणं सुद्धा खूप पवित्रतेनेच हाताळावं लागतं. आणि आपण ज्यावेळेस याचं पारायण करत नाही, आपल्या घरात आपण ठेवतो त्यावेळेस अडगळीत ठेवायचा नाही, स्वच्छ ठिकाणी ठेवायचा हा ग्रंथ पारायण झाल्यावरती आणि कपड्यामध्ये गुंडाळूनच ठेवायचा आहे. आता सर्वप्रथम जाणून घेऊया की आता तुम्हाला हे जे पारायण आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कधीपासून सुरुवात करता येईल ते तुम्हाला सांगते. सर्वप्रथम तुम्हाला सांगते 28 तारीख, जर तुम्ही आता समजा तुमची इच्छा जर असेल की मला आता मी ताईंचा व्हिडिओ आज बघितलेला आहे, आज आहे शुक्रवार, तर उद्यापासून मला पारायणाला सुरुवात करायची आहे, तुम्ही करू शकता. असं नाही की तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवशीच तुम्ही समाप्ती यायला पाहिजे, असं काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही आधी जरी पारायण करून समाप्ती जरी झाली तरी सुद्धा चालणार आहे. स्वामींना माहिती, दत्त महाराजांना माहिती आहे की तुम्ही आमच्या म्हणजे त्या तिथीनिमित्त तुम्ही हे पारायण केलं आहे. त्याच्यामुळे कारण कसं असतं, मासिक धर्म, सुतक, विटाळ, म्हणजे आता विटाळ ठीक आहे, विटाळ माहिती असतो कोणाची तरी आपली डिलिव्हरी घरामध्ये होणार आहे, किंवा मासिक धर्म माहिती असतो, सुतक माहिती नसतं आपल्याला, कधीही पडू शकतं ते. त्यामुळे सांगते, जर तुमची आता इच्छा असेल, मासिक धर्म होऊन गेलेला आहे किंवा नंतर कधीतरी येणार असेल पुढच्या महिन्यामध्ये, तर तुम्ही आज व्हिडिओ पाहता तर नक्कीच उद्यापासून तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता. तर म्हणजे तुम्हाला आता पारायण कधी सुरू करू शकता तुम्ही त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देते. आता बघा, आज 21 तारीख आहे. आज 21 फेब्रुवारी तारीख आहे बघा. तर आता आज आहे शनिवार, आज आहे विनायक चतुर्थी. तर आता आज विनायक चतुर्थी असल्यामुळे आता तुम्हाला जर पारायण उद्या चालू करायचं असेल 22 तारखेला, तर तुम्हाला आजच तुम्हाला विनंतीचा नारळ असेल किंवा आपण जे श्री ग्रंथाचं पारायण सुरू करण्याआधी आपण ते जे 4 पुत्र्यांचे नैवेद्य किंवा एका गाईचं नैवेद्य ठेवतो ते तुम्हाला आजच ठेवावं लागेल आणि उद्यापासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. आता जर तुम्हाला आता 22 तारखेला उद्या जर तुम्ही पारायण सुरू केलं तर म्हणताल की ताई आम्हाला आधीच पारायण करायचंय, कारण की मार्च मध्ये आमच्या घरात लग्न आहे किंवा आम्हाला कुठेतरी जायचं आहे, मासिक धर्म आहे, कोणाची डिलिव्हरी होणार आहे, तर तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ बघत त्याच्या दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही पारायण सुरू केलं तरी सुद्धा चालणार आहे. म्हणून सांगते की आज जर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच आज विनंतीचा नारळ वगैरे ठेवून, नैवेद्य वगैरे ठेवून, तुम्ही 4 पुत्रांचं गायचं ठेवून तुम्ही उद्यापासून पारायणाला सुरुवात करू शकता संकल्पयुक्त. उद्या जर पारायण सुरू केलं तर 22 तारखेला सुरू केलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 बरोबर शनिवारी तुमचं उद्यापन येतं. शनिवारी म्हणजे 28 फेब्रुवारी तुमचा एक पारायण पूर्ण होतं. त्यानंतर जर तुम्हाला पारायण करायची इच्छा असेल तर बघा, तुम्हाला 1 मार्चला तुम्ही पारायण सुरू करता श्री गुरुचरित्र ग्रंथाचं, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 बरोबर तुमचं 7 तारखेला शनिवारी समाप्ती आणि उद्यापन येऊन जाईल श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची. त्यानंतर बघा 8 तारखेला, आता समजा तुम्ही 7 तारखेला झालं, आता ज्यांना कोणाला समजा अजून समोर पारायण करायचं असेल किंवा तुमचं समजा तुम्हाला 7 तारखेला पारायण करायची इच्छा असेल, तर सांगते की 7 तारखेला पारायण करायची इच्छा असेल तर तुम्हाला 1 दिवस आधीच तुम्हाला विनंतीचा नारळ आणि 5 नैवेद्य तुम्हाला बाजूला काढून ठेवायचे असतात चपातीचे. मग तुम्ही जर समजा 7 तारखेला समाप्त झाली, समजा तुम्ही 8 तारखेला सुरू केलं तर 8 तारखेला रंगपंचमी आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 14 तारखेला म्हणजे 14 मार्चला तुमचं पारायणाची समाप्ती होऊन जाऊ शकते. फक्त यंदा या वर्षी तुम्हाला जर इच्छा असेल, तुम्ही म्हणता की ताई आम्हाला असं पारायणाची सुरुवात करायची की जेणेकरून आमच्या जर पारायणाची समाप्ती किंवा उद्यापन आमचं 20 मार्चला प्रकट दिनाच्या दिवशी झालं पाहिजे, तर मंडळींनो, भक्तांनो, यावेळेस मला शक्य होणार नाही आहे, कारण की यावेळेस प्रकट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयंती किंवा प्रकट दिनाच्या 1 दिवस आधीच दर्श अमावस्या आलेली आहे. म्हणजेच 18 मार्चला दर्श अमावस्या आहे, 19ला गुढीपाडवा आहे आणि 20ला श्री स्वामी समर्थांची जयंती किंवा प्रकट दिन आहे. त्यामुळेच असा एक नियम आहे किंवा
आपण ज्यावेळेस गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू करतो त्यावेळेस हे अमावास्या पौर्णिमेला पारायण सुरू करायचं नसतं. सोबत समाप्ती सुद्धा अमावास्या पारायणाला उद्यापन येता कामा नये. आणि 7 दिवसामध्ये आपण ज्यावेळेस 7 दिवसाचं पारायण चालू असतं त्यावेळेस 7 दिवसामध्ये सुद्धा अमावास्या तिथी येता कामा नये हा नियम आहे. म्हणून सांगते की आपल्याला यावेळेस अमावास्या तिथी मध्येच आल्यामुळे आपल्याला उद्यापन किंवा अशा पद्धतीने 20 तारखेला जे आपण उद्यापन करायचं म्हणतो आहे प्रकट त्या दिवशी आपल्याला उद्यापन करता येणार नाही आहे. म्हणून तुम्हाला आधीच लवकर व्हिडिओ टाकते आहे की जेणेकरून तुम्ही अगोदरच पारायण करून उद्यापन समाप्ती करून घेऊ शकता. स्वामी समर्थ असं नाही की त्या दिवशीच उद्यापन यावं असं काही नाही आहे. गुरुचरित्र ग्रंथाच्या बद्दलच एवढा हा नियम आहे. बाकीची स्वामी चरित्र सारामृत असेल किंवा इतर ज्या सेवा आहेत त्यावेळेस अमावास्या तिथी आली तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त या 7 दिवसीय पारणासाठी या ग्रंथाच्या 7 दिवसाच्या पारणामध्येच अमावास्या तिथी येता कामा नये. उद्यापन आणि सुरुवात आपण अमावास्या पौर्णिमेला करू नये हा एक नियम आहे. तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून काळजी घेऊनच तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस तुम्ही या पारायणाला सुरुवात करणार आहात ज्या तारखेपासून त्याच्या 1 दिवस आधी तुम्हाला काय करायचं आहे, नारळ, खडीसाखर, अगरबत्ती स्वामींच्या मठामध्ये, दत्त महाराजांच्या मठामध्ये तुम्ही जाऊन तिथे ते ठेवायचं आहे त्यांच्या पादुकांवरती आणि नाक घासून मुजरा करायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना किंवा दत्त महाराजांना विनंती करायची आहे तिथे की उद्यापासून मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करा. त्यानिमित्त मी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाची उद्यापासून सुरुवात करते आहे. हे पारायण 7 दिवसांचं तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. स्वामी महाराज, दत्त महाराज, कुठलेही अडथळे त्याच्यामध्ये येऊ नका देऊ, कुठलेही विघ्न नका येऊ देऊ आणि माझ्या या इच्छेखातर मी हे पारायण करते आहे ती इच्छा देखील माझी पूर्ण होऊ द्या. म्हणून तुम्ही तिथे प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे आणि सोबतच आपल्या तिथे नारळ, खडीसाखर ठेवून मुजरा करून तुम्ही घरी यायचं आहे. आणि तुम्हाला त्याच दिवशी म्हणजे एक दिवस आधीच तुम्हाला पारणाच्या 4 कुत्र्यांच्या आणि 1 गायींचं म्हणजे 4 श्वान आणि 1 गाय यांचं तुम्हाला छोट्या छोट्या चपातीचे दामटे असतात बघा ते तुम्हाला करून त्यांना मोकळ्या जागेत ठेवायचं आहे. आता अजून एक प्रश्न येतो की ताई आम्हाला कुत्रे भेटलेच नाही, एकच भेटलं, बाकी 3 भेटलेच नाही, गाय सुद्धा भेटली नाही. तर मी एक सरळ सांगते तुम्हाला, खूप जणांचा हा प्रश्न येतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक गाय आणि 4 कुत्रे भेटलेच पाहिजे असं काही नाही आहे. ज्यांच्या इथे अवेलेबल असेल त्यांनी तिथे खाऊ घालू शकतात. ज्यांना नाही भेटणार त्यांनी मोकळ्या जागे जिथे जनावरं येतात, जिथे मोकळी जागा आहे, जिथे पक्षी जनावरं वगैरे येतात त्या ठिकाणी ते 5 नैवेद्य घेऊन तिथे ठेवून द्यायचे आहे त्यांची तिथे आणि तिथे स्मरण करायचं 4 श्वानांचं आणि गायींचं. त्यांनी घेऊन तो नैवेद्य खाऊ द्या, स्वामी समर्थ महाराज विनंती करायची आणि घरी निघून यायचं आहे. असं नाही की त्यांनी ते खाल्लंच पाहिजे, तिथे बघतच बसायचं दिवसभर, असं काही नाही आहे. त्यांच्या नावाने तिथे तो नैवेद्य नेऊन ठेवायचा आहे. आता तुम्ही नंतर की आम्हाला हे सगळं माहिती आहे, पण मी एक सांगेल की खूप जणांचा हा प्रश्न येईल म्हणजे कमेंट्स येईलच म्हणून सांगते. खूप जण असे आहेत ज्यांना आता नव्याने पारायण करायचं आहे, जे ताई नवीन आहे, दादा नवीन आहेत, त्यांच्यासाठी हा अतिशय मनापासून परत एकदा हा व्हिडिओ सांगते आहे. म्हणून परत ते नियम आणि अटी तुम्हाला सांगते आहे. तर हे झालं. त्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला पारायण सुरू करायचं आहे त्या दिवशी सकाळी किंवा आदल्या दिवशीच मी सांगेल, आदल्या दिवशीच तुम्हाला जिथे तुम्हाला पारायण करायचं आहे देवघरासमोर पारायणाची मांडणी करू नका, पोथीची मांडणी करू नका. कारण की एकदा आपण जिथे पोथी ठेवली पहिल्या दिवशी ते आपण 7 दिवस उद्यापन होईपर्यंत आपण ती पोथी हलवू शकत नाही, उचलू शकत नाही बाकीच्या पोथींसारखी. त्यामुळेच खूप लोक ही चूक करतात. मांडीवर घेऊन वाचन करणे चुकीचं आहे. समोर त्याला म्हणतात ना चोपडी असेल वाचण्यासाठी किंवा समोर पाटावर तुम्ही ठेवून चौरंगावर ठेवून ते पोथीचं वाचन करायचं आहे. त्या पोथीला हातामध्ये घेऊन मांडीवर ठेवून तुम्ही वाचन करायचं नाही आहे. ते सगळ्यात पवित्र ग्रंथ मानला गेलेला आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते आहे. म्हणून जागा अशी बघा की जिथे जागा मोकळी असेल आणि काही अडचण नाही, तिथे कोणी लहान लेकरं सुद्धा जाणार नाहीत, अशा प्रकारे तुम्हाला तिथे जागा ती बघायची आहे. त्या ठिकाणीच तुम्हाला ती जागा स्वच्छ आदल्या दिवशी संध्याकाळी जरी मांडणी करून ठेवली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. सकाळी फक्त उठल्यावरती आपल्याला देवपूजा करायची आहे आणि धूप दीप लावून आपला संकल्प सोडायचा आणि मग आपल्या वाचनाला सुरुवात करायची आहे. पहिला दिवस माफ असतो. पहिला दिवस तुम्ही फक्त दिवसभरामध्ये म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून सकाळी 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंतच या पोथीचं वाचन करायचं असतं. दुपारी 12 ते 12:30 टायमिंग स्किप करायचा आणि दुपारी 4च्या नंतर तुम्ही या पोथीचं वाचन करायचं नसतं. खूप लोक नियम पाळत नाही म्हणून सांगते आहे तुम्हाला, दुपारी 4 पर्यंतच ही पोथीचं वाचन करायचं असतं. दुपारी 12 ते 12:30 टाइम स्किप करायचा. दत्त महाराजांचा तो फिक्स टायमिंग असतो. मग ब्रह्ममुहूर्तापासून पहाटे 3 वाजल्यापासून तुम्ही या वाचनाला सुरुवात करू शकता. पहिल्या दिवशी ठीक आहे, थोडी धावपळ होईल, पूजा मांडणी किंवा इतर काही गोष्टी मॅनेज होणार नाही, तर तुम्हाला वेळ थोडाफार मागे पुढे होऊ शकतो. त्यावेळेस तुम्ही ते करू शकता, संकल्प वगैरे सर्व गोष्टी असतात, ठीक आहे. पण एकदा पूजा मांडणी केली, आता पूजा मांडणी कशी करायची ते मी फोटो क्लिक करते बघा, त्या पद्धतीने तुम्ही ती गुरुचरित्र ग्रंथाची पूजा मांडणी करू शकता.
आता अजून एक मागच्या वेळेस खूप लोकांनी चूक केली ती म्हणजेच काय की 7 दिवस ज्यावेळेस आपण त्या पूजा मांडणीमध्ये गुरुचरित्र ग्रंथाच्या स्वामींचा फोटो मूर्ती ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस 7 दिवस खूप लोकांनी मागच्या दत्त जयंतीच्या वेळेस त्यांना स्नान घातलं नाही, त्या फोटोला पुसलं नाही, फक्त फुलं चेंज केली. असं करू नका, ही खूप मोठी चूक आहे. आपण काही स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोंना आपण घटी बसवलेल्या नाही आहे, त्यांचं काही युद्ध चालू नाही आहे. आपण त्यांची पूजा मांडणी केली आहे पारणासाठी. त्यामुळे रोज त्यांना उचलायचं, स्नान वगैरे घालायचं मूर्तीला, फोटो सुद्धा उचलायचा, खाली जागा झाडून घ्यायची, फोटो स्वच्छ पुसून घ्यायचं, तिथे जागेवर ठेवायचं आणि मग त्यांना अष्टगंध, हार, फुलं अर्पण करायची, हिनात्तर वगैरे लावायचं आहे. त्यामुळे ही चूक करू नका. खूप लोकांनी चूक केली, 7 दिवस त्यांना आंघोळच घातली नाही, असं करायचं नाही बाबा, ही खूप मोठी चूक आहे, असं करायचं नसतं. वाटलं कमेंट बॉक्समध्ये विचारा, काही प्रश्न असेल तर, पण चुकीच्या पद्धतीने पारायण करू नका. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला इथे तयार आहे, फक्त तुम्ही चुकीच्या पद्धतीने करू नका, दोष लागू शकतात, दुसरं काही नाही. आणि तुम्ही नवीन आहात, काही लोक नवीन असतात, त्यांना माहिती नसतं म्हणून सांगते आहे. ते झालं तर तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला पारायणाची मांडणी करायची आहे. ते केल्यानंतर आता गुरुचरित्र ग्रंथाची पोथी ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, ही पोथी आपण समोर ठेवणार आहोत, तर त्याच्या खाली आधी स्वच्छ ब्लाऊज पीस असेल, कपडा असेल तो ठेवायचा धुतलेला, त्याच्यावर ही पोथी ठेवायची. पोथीचं वाचन वगैरे झालं, पोथीचं वाचनाच्या अगोदर पोथीला आपण पूजा मांडणी सगळे करतो, धूप दीप लावून ठेवायचा. 7 दिवस अखंड दिवा लावायचा, तर 7 दिवस तुम्ही अखंड दिवा लावू शकता, काही हरकत नाही. सोबत जर तुम्हाला वाचनापुरता जरी दिवा लावला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण वाचनाच्या आधी तुम्हाला या पोथीची पूजा करायची, पंचोपचार, त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची. वाचन पूर्ण झालं की या पोथीला अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे. पोथी उघडी ठेवायची नाही, वाचन झाल्यावरती अशा पद्धतीने झाकून ठेवायची आहे. तर नक्कीच तुम्हाला हे कळालं असेल, कारण खूप जण पोथी उघडीच ठेवतात, त्याच्यामुळे हातात घेऊन वाचतात, तर हे नियम चुकीचे आहेत, असं करू नका. तर हे झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ तुम्हाला नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे, सकाळ संध्याकाळ आरती देखील करायची आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. आणि पहिल्या दिवशीच फक्त वेळेचं बंधन नाही पडलं तरी चालेल, फक्त 4च्या आधीच वाचन झालं पाहिजे, एवढं नक्की. आणि दुसऱ्या दिवशी, पहिला दिवस वाचून झाला, दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, एकच टायमिंग ठरवायचा आहे, त्याच टायमिंगला तुम्हाला बसायचं आहे वाचनाला. असं नाही की दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी सकाळी वाचलं, दुसऱ्या दिवशी दुपारी वाचलं, दुसऱ्या दिवशी परत सकाळी वाचलं, असं करायचं नाही. एकच टायमिंग फिक्स करायचं आणि त्याच टायमिंगला उठून तुम्ही ते वाचन करायचं आहे. आता मी ज्यावेळेस पारायण करते त्यावेळेस घरामध्ये, त्यावेळेस मी ब्रह्ममुहूर्तावरतीच करते. पहाटे 3 वाजता उठायचं, शुचिर्भूत व्हायचं आणि सर्व गोष्टी आपल्या पारायण सर्व काही 5:30-6 वाजेपर्यंत सगळं काही होऊन जातं. मग दिवसभर आपण आपल्या कामासाठी वगैरे तयार होऊ शकतो. कारण की सकाळी 6च्या नंतर ज्यावेळेस आपण पारायणाला सुरुवात करतो ना, कधी पण दुपारी असेल त्यावेळेस कोणतरी येतं, मध्येच दार वाजवतं, कचरेवाली येते, कोणी येतं, दार वाजवतं, उठावं लागतं. आणि सोबतच लहान मुलं असतात, गोंगाट असतो, वेगवेगळे विचार मनामध्ये असतात. त्यामुळे सगळ्यात बेस्ट टायमिंग आहे तो ब्रह्ममुहूर्ताचा. त्यावेळेस झोपेतून उठल्यावर कुठले मनात विचार नसतात, काही नसतं, फक्त स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराजांनी आपण आणि त्यांची सेवा, बस एवढंच आपलं असतं. त्यामुळे मन शुद्ध असतं आणि ब्रह्ममुहूर्ताचा टायमिंग सुद्धा खूप चांगला असतो. म्हणून तुम्हाला सांगते की त्या टायमिंग मध्ये तुम्ही वाचन करा. मी सुद्धा त्याच टायमिंग मध्ये वाचन करते. हे झालं. आता तुम्हाला सांगितलं 7 दिवस पोथी हलवायची नाही, काही नाही, फक्त तुम्ही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता अजून एक गोष्ट, आता खूप लोकांचा प्रश्न की ताई देवपूजा करू, सकाळी जरी आम्ही पहाटे वाचन जर करणार असू तर आधी देवपूजा करायची का मग वाचायचं का? तर नाही. जर तुम्ही पूजेची मांडणी, पारायणाची मांडणी वेगळ्या ठिकाणी केली असेल तर फक्त तिथली स्वच्छता करायची, तिथल्याच फोटो पुसून अष्टगंध लावून धूप दीप लावून तुम्ही वाचनाला सुरुवात करायची आहे. देवपूजा नंतर केली तरी सुद्धा चालणार आहे, असं काही नाही की देवपूजा अगोदर करायची. कारण की कसं होतं, आपण पहाटे लवकर उठणार, पारायण करायचं, उशीर होतोय हा मनात विचार असतो. आणि त्यातल्या आपण देवपूजा सुद्धा गडबडीत करून टाकतो, काहीतरी चुकामुका होऊन जातात. मग तसं करायचं नाही. देवपूजा ही व्यवस्थितच करायची आहे, नंतर केली तरी सुद्धा चालणार आहे. फक्त अगोदर आपल्या फक्त पारायणाच्या पूजा मांडणीतलेच देव असेल, फोटो, ते सर्व स्वच्छ पुसून अष्टगंध, फूल हार अर्पण करून धूप दीप लावून नैवेद्य ठेवून आपण पारायण करून घ्यायचं. मग निवांत तुम्ही सकाळी म्हणजे सकाळी 9च्या 10च्या आधी तुम्ही देवपूजा करू शकता. हे झालं. तर खाण्यापिण्याचे नियम पाळावेच लागणार आहे. संकल्पयुक्त हे पारायण असणार आहे. त्यामुळे संकल्पयुक्त पारायण चालू असताना तुम्हाला मांसाहार कडकडीत बंद, घरामध्ये सुद्धा शिजवायचं नाही, बाकीच्यांना सुद्धा खाऊ द्यायचं नाही. व्यक्तींना घरामध्ये एकदम स्वच्छता पाहिजे, फ्रीज सकट सगळं स्वच्छ पाहिजे, अंडी नाही, मांस नाही, मच्छी नाही, काही सुद्धा नाही. घरामध्ये शिजवायचं नाही आणि खाऊन सुद्धा घरामध्ये व्यक्तीने यायचं नाही. हा नियम पाळायचा आहे. दुसरं, परान्न कडकडीत बंद, गादीवर झोपायचं नाही, गादीवर बसायचं नाही, चटईवर झोपणे, चटईवर बसणे. सोबत तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य भाजी खायची आहे. तुम्हाला कांदा लसूण विरहित भाज्या तुम्हाला खायच्या आहेत. फक्त तिखट मीठ हळद एवढंच त्याच्यामध्ये असावं, एवढ्याच भाज्या खायच्या आहेत. भाज्यामध्ये तुम्ही सगळ्या भाज्या खाऊ शकता.
सोबतच तुम्हाला अजून गोष्ट म्हणजे तुम्हाला चपाती, भाकरी किंवा भात या 3 पैकी तुम्हाला एक धान्य निवडायचं आहे पहिल्याच दिवशी. तेच तुम्हाला 7 दिवस खायचं आहे. चपातीच 2 टाइम, भाकरी खाता येणार नाही, भात खाता येणार नाही. अशा पण तुम्हाला 7 दिवस ते पाळायचं आहे. आणि 7व्या दिवशी उद्यापन झाल्यानंतरच तुम्ही तुमचं ते एक धान्याचं व्रत मोडू शकता. त्या दिवशीच बस. दुसरं 7 दिवस काहीच करायचं नाही. बाहेरचं पण खायचं नाही. हॉटेलला वगैरे जाऊन आम्ही जेवण करावं का? नाही. चुकीचं आहे, ते पण करायचं नाही. फक्त स्वतःच्या पैशाने जर भाज्या वगैरे आणल्या, फळं आणली, दूध वगैरे आणली तर ते चालणार आहे. आणि हो, एक धान्य खात असताना फळं, दूध, दही, लस्सी, ताक, नारळ पाणी हे सगळं चालणार आहे. ते खाऊ शकता, पिऊ शकता तुम्ही. बस फक्त कांदा लसूण विरहित भाज्या आणि एकच धान्य वापरायचं आहे. गादीवर झोपायचं नाही, बसायचं नाही. कोणाबद्दल काही वाईट विचार करायचे नाहीत, अभद्र बोलायचं नाही. घरामध्ये होईल तेवढं सकारात्मक वातावरण, पॉझिटिव्ह वातावरण ठेवायचं आहे. वाईट कोणाला बोलणं नाही, काही नाही. फक्त मनामध्ये एकच 7 दिवस फक्त नामस्मरण, नामस्मरण, नामस्मरण एवढंच करायचं आहे बस. आणि जास्तीत जास्त सेवेमध्येच आपला वेळ द्यायचा आहे. हे नियम पाळायचे आहेत. अजून एक गोष्ट, 7 दिवसामध्ये जर चुकून तुम्हाला महिलांना मासिक धर्म जर आला, तर घरातल्या इतर व्यक्तींकडून तुम्ही ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे. पारायण अर्धवट सोडू नका. खूप जणांनी मागच्या वेळेस पारायण अर्धवट सोडून दिलं होतं. तसं करायचं नाही. हा असा ग्रंथ आहे, पोथी आहे की जे तुम्हाला अर्धवट सोडता येत नाही वाचन. कोणाकडून तरी ते पूर्ण करून घ्यावंच लागतं आणि 7 दिवसात त्याचं उद्यापन करावंच लागतं. म्हणून सांगते आहे की मासिक धर्म जर आला तर घरातल्या इतर मिस्टरांकडून, मुलांकडून तुम्ही ते वाचन करून पूर्ण करून घ्या. शेजारी ताई वगैरे, दादा कोणी असेल त्यांच्याकडून पूर्ण करून घ्या. आणि तुम्ही थोडे दिवस तुम्ही मासिक धर्म तुमचा फिटेपर्यंत तुम्ही बाजूला बसायचं आहे. कुठेही शिवत करायची नाही. आणि रोज 2 टाइम घरामध्ये. आणि अजून एक गोष्ट, जी व्यक्ती पारायण करते आहे ती व्यक्ती जे एक धान्य किंवा जे कांदा लसूण भाज्या खाते आहे तेच नैवेद्य तुम्हाला 2 टाइम स्वामींना दाखवायचं, दत्त महाराजांना पारणाला, पोथीला दाखवायचं आहे. आणि 2 टाइम आरत्या करायच्या आहेत. ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. गावची वेस ओलांडून कुठेही परगावी मुक्कामाला वगैरे जायचं नाही. आणि जरी तुम्ही जाणार असाल तर काय करायचं, फक्त सकाळी तुम्ही वाचन केलं, सकाळी जाऊन संध्याकाळी दुपारी परत येत असाल तर चालणार आहे. पण तुम्हाला म्हणजे दुसऱ्या गावात वगैरे जाऊन राहता वगैरे येणार नाही. 7 दिवसाचं पारायण तुमच्या घरात चालू आहे, ते तुम्हाला तिथेच पूर्ण करायचं आहे. हा एक नियम नक्कीच तुम्हाला लागू होतो आहे. तर मी अजून एक गोष्ट, ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा 7 दिवस कडकडीतपणे करायचं आहे. कुठल्याही प्रकारचं घरामध्ये व्यसन, मांसाहार, ब्रह्मचर्याचं पालनाचा नियम मोडला जाईल किंवा परायणाचा नियमाचा म्हणजे मोडला जाईल, याची नक्कीच काळजी घ्यायची आहे. आणि चुकून म्हणजे आपल्या घरातलं फक्त बायको असेल, आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, तिच्या हातचं तुम्ही खाऊ शकता. बस बाकीचे दुसऱ्या कोणाच्या हातचं अन्न खायचं नाही आहे. हे नियम पाळा आणि घरामध्ये होईल तेवढं आपल्याला पवित्रता ठेवायची आहे. तर नक्कीच मी तुम्हाला सांगितलं आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कधी चालू करू शकता, नियम अटी पण थोडक्यात सांगितले आहेत. अजून एक गोष्ट, जर पारणाबद्दल अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.